मला अजून एक गोष्ट आठवते तू म्हणाली होतीस, की जेव्हा लोकं डॉक्टर, इंजिनिअर बस आणि सी अशीच करियर असतात. तेव्हा तू म्हणालीस, की मला कारपेंटर व्हायचंय, मला सुतारकाम शिकायचंय आणि मला असं वाटतं, की तेव्हा तुझ्या वडिलांनी तुला आणि काय भरपूर झालं आई 12वी मध्ये आई रागावली. बरोबर आहे ना? 12वी नंतर एवढे पुस्तकांचा कंटाळा आला होता आणि अभ्यासाचा, तर माझे वडील म्हणले, "तुला काय करायचंय?" मी म्हटलं, "मला सुतारकाम करायचंय." ऑफ कोर्स इट वाज अ जोक ॲट दॅट टाईम. नो, कारण इट इट वॉज वॉजंट रिअली अ अ जोक. जोक, बट आय जस्ट सेड आय डोंट वांट एनिथिंग विथ ज्याच्यामध्ये बुक्स. तुम्हाला पुस्तकं उघडून यू नो वाचायला लागेल. तर ऑफ म्हणजे तुला कोर्स सुतारकामाची आवड वगैरे नव्हती. आई माझी म्हणाली, की "अगं, काय माझी मुलगी सुतार होणार?" प्रत्येक आईला असं वाटतं आपली मुलगी काहीतरी बनावं. पण माझे वडील किती एन्करेजिंग होते. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही आणि 3 दिवसानंतर मला येऊन म्हणाले, "बेटा, तू जर ठरवलं असलंस ना, की तुला कार्पेंटरीच करायची आहे, हं, हं. तर मग आपण जगातलं बेस्ट काय कार्पेंटरी सांगते? इन्स्टिट्यूट शोधूया." या. असं वडील बोलले? माझे वडील कुठल्याही आयडियाला कधीही हसले नाहीत आणि कधीही नकार दिला नाही. मला वाटतं आज ते फार मोठं आहे नाही? फार मोठं आहे. कारण अजूनही आपण बघतो, की आई-वडील ठरवतात मुलांनी काय करायचं. त्यांनी किती वाजता मला तर उठायचं, कुठल्या एकही क्लासला गोष्ट जायचं. करायची किंवा करायची नाही, दोन्ही मी कधीही ऐकलेलं नाही. पण नेव्हर. आई-वडिलांनी म्हणजे तुला एक भाऊ आहे, बरोबर आहे? हो. मग त्यांनी तुलाच फक्त असा फ्रीडम दिला, की नाही, भावाला पण जेवढा दिला? फ्रीडम माझ्या भावाला दिला होता, तेवढाच फ्रीडम मलाही दिला गेला. म्हणजे तसे खूपच फॉरवर्ड होते नाही का? खूपच फॉरवर्ड होते. हो. कारण त्याच्याशिवाय तुमचं इन्हेरंट थिंकिंग तुम्ही कसं डेव्हलप करणार? प्रत्येक गोष्ट मला तर एकही गोष्ट मी म्हटलं ना तुम्हाला, की हे कर किंवा हे करू नको, दोन्ही गोष्टी मी ऐकल्या नाही. म्हणजे कर म्हटलं तर करायचं नाही. नाही. म्हणजे असं इन्स्ट्रक्शन कधीही दिलं गेलं नाही. तर मग त्यामुळे तुझं हाऊ डिड इट शेप युअर लाईफ? ते मला आवडेल सो आय ऐकायला. टेल यू व्हेरी ऑनेस्टली, की आई-वडिलांनी मी तुम्हाला म्हटलं आधी, की मला कधीच काय करायचं किंवा काय करायचं नाही हे सांगितलं नाही. अभ्यास करायला पाहिजे सांगितलं नाही. मार्क मिळवायला पाहिजे सांगितलं नाही. काहीच नाही. त्यामुळे टू बी ऑनेस्ट मी शाळेतनं हेड गर्ल आणि बेस्ट आउटगोइंग स्टुडंट होते माझ्या अख्ख्या बॅचची. मला असं वाटतं, की जेवढे पेरेंट्स फ्रीडम देतील ना मुलांना, तेवढे ते ब्लूम होतील. कारण आजकाल मी बघते खूप पेरेंट्स एवढे इंडल्जंट आहेत, मुलांना प्रत्येक मिनिटाला इन्स्ट्रक्शन देत असतात. आय डोंट थिंक की ही पद्धत जी आहे ह्यानी चिल्ड्रन एक्सेल असं मला वाटत नाही. आणि त्याच्यानंतर आय वॉज अल्सो व्हेरी फॉर्च्युनेट की जसे आई-वडील होते तसेच सासू-सासरे पण भेटले मला. आणि लग्न झाल्यानंतर व्हेन आय स्टार्टेड माय फर्स्ट बिझनेस व्हिच वॉज इन द इयर 2000. माझ्या सासूबाई माझे फोन कॉल घ्यायला यायच्या. कारण मी अवघे ₹20,000 बिझनेस सुरू केला. सो त्या माझे फोन्स घ्यायला ऑफिसमध्ये यायच्या आणि किती म्हणजे नातं आम्ही एवढं दोघींनी जपलं एकमेकांचं. शी हॅज बीन माय बिगेस्ट सपोर्टर फॉर एव्हरीथिंग दॅट आय हॅव डन. त्यामुळे असं नातं ठेवलं ना, की आणि एक मला सगळ्यांना सांगायचं आहे, की विस्कटलेल्या घरातून तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत. सो यू हॅव हं. टू मेक शुअर, की हे बाईची ही शिफ्ट घरची कधीच जाणार नाहीये. त्यामुळे माझ्या सासूबाई यायच्या, फोन्स घ्यायच्या आणि एवढा सपोर्ट केला. रात्री 9 वाजता मी घरून ऑफिसहून फोन केला, की मला उशीर होणार आहे. तर घरून डबा पाठवू का? असाच विचारायचे. कधीही असं झालं नाही, की "अरे, किती वाजले, घरी आली नाहीस." एवढा जेव्हा तुम्हाला फ्रीडम देतात कोणीही दिला ना, तर तुम्ही तुमचं शिखर फास्ट गाठू शकता. अदरवाईज सारखं जर प्रश्न विचारत गेले, काय झालं, काय सपोर्ट नसला, तर मग फार कठीण आहे काही करणं. हं, स्पेशली हं. स्त्रीला आणि ॲज अ वाईफ, ॲज अ डॉटर इन लॉ. तर तर माझी सून आली आहे, तिलाही आम्ही तोच फ्रीडम दिलाय. सो सो धिस इज व्हॉट इट इज. छान. म्हणजे घरचा सपोर्ट तुझं म्हणणं खूप महत्वाचं आहे. अतिशय आणि महत्वाचं. दोन्ही बाजूला असतं ना ते. म्हणजे तुला पण त्यांच्याकडनं तेवढा सपोर्ट मिळतो, प्रेम मिळतं आणि तू पण देत असशील. तेवढा वेळ देणं, प्रेम देणं, सपोर्ट इट देणं. वर्क्स बोथ वेज नाही का? कारण मुलाचे शिक्षण, त्याचे प्रोजेक्ट्स, त्याची शाळा, त्याचं म्हणजे तो पण शिफ्ट टू घरी असतेच ना घरी आल्यावर, सगळ्याच बायकांना. हं. पण मग ते ते कसं काय म्हणजे तो एक सुवर्णमध्य कसा साधायचा? की बाबा तुम्ही तुमचं करिअर करता, मुलांकडे बघता, सासू-सासऱ्यांकडे आणि मग आपले आई-वडील पण असतात. सगळ्यांना सगळं देत राहायचं आणि आपलं शिखर कसं गाठायचं? किती म्हटलं तरी आपल्याला ॲज अ वुमन किंवा स्त्री म्हणून आपल्याला असतात ना चॅलेंजेस. रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. सो आय विल से की ऑफिस करून आल्यावर आणि हे माझं प्रत्येक स्त्रीला ॲडवाईस आहे, की काहीही ऑफिसमध्ये झालेलं असो, घरी येताना दरवाजाच्या बाहेर उभं राहताना ते सगळं विसरून तुम्हाला घरात शिरायचं. शिफ्ट 2 सुरू होते. मग मुलाचे पेन्सिलला टोक करायचं असतं, अमुक करायचं असतं, प्रोजेक्ट असतं, रात्रीचा वही सापडत नसते. हे सगळं असतं. प्लस टेबलवर जेवण तुम्हाला व्यवस्थितच पाहिजे सगळ्यांनाच.
सो आय थिंक हे प्रत्येक स्त्रीला ही तर रिस्पॉन्सिबिलिटी आणि मला वाटतं जगभर पण आहे. आणि इथे अजून असं एवढं इक्वालिटी पण आली नाही आहे ना. सो यू हॅव टू मॅनेज सर्टन थिंग्स. हे तुम्ही लक्षात घेऊनच करिअर करावं असं मला वाटतं. म्हणजे आपण मल्टिपल रोल्स करत असतो ना, जसं तू म्हणालीस, हो. की एक आई म्हणून, बायको म्हणून, सून म्हणून प्लस आई-वडील. पण प्लस कुठे बॉस म्हणून. प्लस बॉस, बॉस म्हणून. पण कुठेतरी आपल्याला आवडतं नाही का हे? आय थिंक विमेन आर व्हेरी गुड हां, मल्टीटास्कर्स. ते आहेच. पण आवडतं पण ना, ऑफकोर्स. की असं नाही, "अरे, हे काय मला सगळं करायला लागतंय." मला आवडतं. सी कसं आहे ना, की प्रत्येक प्रत्येक स्त्रीचं जे ड्रीम असतं, काही काहींना बेस्ट हाऊसवाईफ बनायचं असतं. सो तिथे पण काम काही कमी नसतं. कोणाला बाहेर जाऊन करिअर करायचं असतं, कोणाला जगभर हवं असतं, नेम हवं असतं, फेम हवं असतं, मनी, इंडिपेंडन्स हवा असतो. सो आय थिंक प्रत्येक स्त्रीला माहिती पाहिजे, की आपलं डिझायर काय आहे किंवा आपलं ड्रीम काय आहे. सो इट्स नॉट व्हॉट इज राइट अँड रॉंग इज नॉट दॅट. इट इज व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह, नाही का? त्याच्यावर आपण करिअर आय ऑल्वेज वॉन्टेड टू बी अ करिअर वुमन अँड माय ओन बॉस. तर मला ते एकदम क्लिअर होतं डोक्यामध्ये. त्यामुळे आणि ह्याच्यात सुद्धा तुम्हाला धडाडी लागते, रिस्क टेकिंग अबिलिटी लागते, करेज लागतं, टेनॅसिटी आपण म्हणतो ना, चिकाटी. चिकाटी. आय हो, थिंक हो, हो. चिकाटीशिवाय तुम्ही कुठलंच तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, नाहीतर नोकरी करा, नाहीतर टीचिंग प्रोफेशनला जा, कुठल्याही प्रोफेशनमध्ये. जोपर्यंत तुम्हाला ते चिकाटी नाही आहे किंवा कंटिन्युअल अपग्रेडेशन आपल्याला करावं. आय हॅव टू बी द बेस्ट इन माय फील्ड. आय हॅव टू बी द बेस्ट. हे जोपर्यंत आतून नाही आहे. आय थिंक माझ्या आई मला एक्सलन्स हा नेहमीच एक असा गुण आहे, की ते म्हणले, "काहीही तू कर, पण ते बेस्ट करायला पाहिजे. म्हणजे हं. अर्धवट करू नको." यू नो व्हॉट आय मीन? ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.